महापौर विनायक कोंडाल यांनी आज महात्मा श्री बसवेश्वर महाराज पुतळा परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला। या ठिकाणी बांधण्यात येणारा चबुतरा तसेच बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याचं काम योग्य पातळीवर सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्याकडून घेण्यात आली। महापौरांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत अक्षय तृतीयेपूर्वी श्री बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसविण्याचे तसेच परिसरातील सुशोभीकरणाची सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले। महात्मा श्री बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारणी व परिसर विकासाची कामे युद्ध पातळीवर सुरू असून यामध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये असे त्यांनी सांगितले। यावेळी मध्यवर्ती महामंडळ तसेच बसवेश्वर सर्कल यांच्या वतीने महापौर विनायक कोंडाल व उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांचा सत्कार करण्यात आला। महापौर विनायक कोंडाल यांनी आपल्या भाषणात सांगितले की बसवेश्वर महाराजांचे विचार समाजासाठी मार्गदर्शक आहेत। त्यांचा पुतळा उभारणी व सुशोभीकरणासाठी कोणतीही निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमास नगरसेवक अक्षय अंजिखाने उपस्थित होते। त्यांनी महापौर व उपमहापौर यांचे आभार मानत कामासाठी सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली। परिसरातील नागरिक व बसवप्रेमींनी काम लवकर पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगर अभियंता सारिका अकुलवार, सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी, जगदीश पाटील, गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, रेवणसिद्ध आवजे, माजी नगरसेवक अमित पाटील, भीमाशेखर पद्मगोंडा, चंद्रशेखर कंदकूर, सागर आतुनरे, गुरुराज पडमगोंडा, सतीश पारेली, अमित चडचणकर, बसवराज चडचण आदी बसवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठिकाणी पुतळ्याच्या परिसराची पाहणी केली असता अखंड महाराष्ट्राचे म्हणा किंवा देशाचे आपले श्रद्धास्थान असलेले असे आमचे बसवेश्वर महाराज यांच्या रिन्यूएशनचं या ठिकाणी काम प्रगतीपथावर चालू आहे। आज त्या ठिकाणी पाहणी केली असता काम हे युद्ध पातळीवर चालू आहे आणि आपल्या अक्षय तृतीयेच्या आत या ठिकाणी काम करा असे आम्ही या ठिकाणी आदेश दिलेला आहे। बसवेश्वर मध्यवर्ती मंडळाची या ठिकाणी मागणी होती, तसेच आपले अनेक मंडळाचे समाजाचे असेल सर्व समाजाच्या या ठिकाणी मागणी होती की पुतळा लवकर चांगला आणि व्यवस्थित सुशोभीकरण व्हावा। आज या ठिकाणी पाठपुरावा करत असलेले आमचे नगरसेवक मित्र अक्षय अंजिखाने साहेब असतील, जगदीश पाटील साहेब असतील, तसेच आमचे हे मुस्तारे साहेब असतील, आतनुरे दादा असतील, तसेच आमचे आवजे काका असतील, गणेश काका चिंचोळी असतील, या ठिकाणी अनेक बसवेश्वर प्रेमी महाराज प्रेमी या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन आपल्या महापालिकेतून म्हणा, DPDC फंडातून म्हणा किंवा आपण अजून व्यवस्थित अजून काय निधी आपल्याला मिळतो आणि पुतळ्याचं काम कधी लवकर पूर्ण होतं या ठिकाणी त्याचं सातत्य या ठिकाणी आहे। आणि निश्चित या ठिकाणी एक सांगू इच्छितो की पुतळ्यासाठी रिन्यूएशनसाठी कुठलाही फंड किंवा निधी कमी पडणार नाही या ठिकाणी असं शब्द देतो। आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो आता पुतळ्याचं काम चालू आहे 40 ते 50 वर्ष हे व्यवस्थित टिकलं पाहिजे, अशा पद्धतीने काम व्यवस्थित व्हायला पाहिजे असे आमचं या ठिकाणी प्रशासनाला आदेश आणि त्याच्यासाठी वाटेल तेवढा निधी आम्ही या ठिकाणी देऊ असे आम्ही सांगू इच्छितो।